नमस्कार मंडळी, मी चंद्रकांत जोशी। गेल्या शनिवारी म्हणजे 8 नोव्हेंबर 2025 ला माझे मित्र श्री संजय जोशी यांनी फोर्ट परिसरातील हेरिटेज वॉक आयोजित केलेला होता। फ्लोरा फाउंटन ते काळा घोडा या परिसरातील जवळजवळ 21 इमारतींची त्यांनी माहिती दिली। ती सर्व आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी वारसा ऐतिहासिक मुंबईचा या मालिकेतून काही शॉर्ट व्हिडिओ सादर करत आहे। त्यातला हा आजचा पहिला व्हिडिओ। फ्लोरा फाउंटन म्हणजेच आत्ताचं हुतात्मा चौक परिसर। फ्लोरा फाउंटनची कल्पना त्यावेळचे गव्हर्नर सर बार्टल फ्रेयर यांची। त्यावेळी मुंबईत पाण्याची कमतरता होती, म्हणून गेटवे ऑफ इंडियाकडून आल्यानंतर लोकांना प्यायला पाणी हवं, म्हणून त्यांनी हे फ्लोरा फाउंटन उभारलं। या शिल्पावर पानं फुलं आहेत हे आपणास दिसेल। याच जागी पूर्वी चर्चचं गेट होतं। या शिल्पाचा दगड पोर्टलँड सिमेंटचा आहे आणि हा दगड ब्रिटनहून आणलेला आहे। या दगडात पाणी शोषलं जातं। या फाउंटनवर उभी दिसते ती ग्रीक गॉडेस फ्लोरा आहे। आर.एन. शॉ अँड कंपनी आर्किटेक्ट लंडन यांनी ह्याचं हे बांधकाम केलेलं आहे। त्यांचं नाव या शिल्पावर आपण पाहू शकतो। हा परिसर पूर्वी किल्ला होता। त्याला एकूण 3 गेट होती, चर्चगेट, बाजार गेट आणि अपोलो गेट। हे तिन्ही गेट सूर्यास्तानंतर बंद होत असत। फक्त इंग्रजांना किल्ल्यात प्रवेश असे। फ्लोरा फाउंटनच्या बाजूला हे हुतात्मा स्मारक आहे आणि त्यामध्ये हा पुतळा आहे। मोरारजी देसाई मुख्यमंत्री असताना 1960 मध्ये भाषावार प्रांतरचना झाली होती। त्यापूर्वी मुंबई गुजरात हा एकच इलाका होता, तो अगदी कराचीपर्यंत। महाराष्ट्र आणि गुजरात वेगळे झाल्यामुळे मोरारजींना मुंबई गुजरातमध्ये हवी होती, पण त्याच्या विरुद्ध झालेल्या विरोधी मोर्चाच्या वेळी 105 लोक मारले गेले। त्यांचं स्मारक म्हणून त्यांची स्मृती म्हणून हे स्मारक उभं केलं गेलेलं आहे। हेच ते आत्ताचं हुतात्मा स्मारक। या ठिकाणी 105 हुतात्म्यांची नावं आपणास पाहावयास मिळतील। आता हा परिसर फ्लोरा फाउंटन ऐवजी हुतात्मा चौक म्हणून ओळखला जातो। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। पुढील व्हिडिओच्या प्रतीक्षेत राहा। धन्यवाद। नमस्कार।